गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे गळे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाच्या गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र जया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा तया श्री ज्ञानेश्वरासी। सद्गुरुनाथ महाराज की जय। संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य सद्गुरू काकांना वंदन करतो। आपण सर्व श्रोते जगदीश मूर्ती आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करतो। आज आपण मधुरा द्वैताचार्य समन्वय महर्षी ज्ञानेश्वर कन्या कृष्ण पत्नी संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज यांचे पसायदान वर चिंतन करणार आहे। काल आपण त्यांच्याच जीवनगाथेवर चिंतन केलं। आज त्यांचेच पसायदान आपण त्यावर विवेचन करणार आहे। मी त्यापूर्वी आपणास ते पसायदान म्हणून दाखवतो। वेळेवरी पाणी वर्षतो का मेघ धान्य पूर्ण सांग भूमी हो। सर्वत्र वेदांत देशात वाढो का स्वधर्म विषयाचा काम हारपुणी। सर्वत्र ब्राह्मण असोत निर्भय वेद बाप माय रक्षावया। सुपुत्र सदन होत का जन मिळोनी भजन करावया। अनंत आयुष्य हो गाई गोपाळ प्रगटो सावळा कृष्णनाथ। ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी सत्य माझी वाणी करा ताता। हे पसायदान गुलाबराव महाराजांनी आपली तात ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे मागितलं। आपणास माहीतच आहे पसायदान सर्वच संतांनी मागितलेलं आहे। अर्थात पसायदान म्हणजे प्रसाद, प्रकर्षाने साथ ज्याला म्हणता येईल। आणि प्रकर्षाने साथ घालण्यासाठी पसायदान। बरं, पसायदान मागणारे आणि देणारे दोघंही श्रेष्ठतम आहेत। ज्ञानेश्वर माऊलींनी आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांना पसायदान मागितले। नामदेव महाराज यांनी पांडुरंगांना पसायदान मागितले आणि तुकाराम महाराज यांनी देवाला आणि समर्थांनी श्रीरामाला। तर हे जे देणारे आणि मागणारे दोघंही श्रेष्ठ आहेत। म्हणून विचार आपण केला तर लक्षात येईल आपल्याला की हे पसायदान कोणी मागितलं तर संतांनी मागितलं। कोणाला मागितलं तर संत देव गुरु यांना मागितलं। केव्हा मागितलं तर कर्तव्यपूर्तीनंतर मागितलं। कोणासाठी मागितलं तर जनकल्याणासाठी मागितलं। आणि त्यांची अपेक्षा काय होती तर जनकल्याण बहुजन हिताय बहुजन सुखाय। संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे जे पसायदान संत मागतात ते जनतेसाठी मागतात। आणि खरं अर्थानं पसायदान जे मागतात ते त्यात त्यांचं काही हित नसतं। ते हित असतं जनतेचं हित। आणि
जनतेसाठी त्यांची तळमळ असते. ऐशी कळवळ्याची जाती कळती लाभावन प्रीती. म्हणून महाराज संतांना कितीतरी त्रास झाला, तर आता आपण विचार केला तरीही त्यांना होणाऱ्या त्रासाचा विचार न करता त्यांनी जनकल्याणासाठी पसायदान मागितलं. आता आपण जर ज्ञानेश्वर महाराजांचाच विचार केला तर आपल्या लक्षात येईल त्यांना कितीतरी त्रास झाला, तरीही काय म्हणतात ते, जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाळो, भूता परस्परी जळो मैत्र जीवाचे. हे पसायदान तुकाराम महाराज म्हणतात हेची दान तुझा विसर न व्हावा. नामदेव महाराज अकल्प आयुष्य व्हावे माझ्या कुळा, समर्थ कल्याण करी रामराया जनहित विवरी. म्हणजे संतांचं प्रत्येक पसायदान हे विशिष्ट उद्देशाने विशिष्ट ध्येयासाठी असतं. आणि आता संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज पसायदान मागतात. वेळेवरी पाणी वर्षतो का मेघ, धान्य पूर्ण सांग भूमी हो. ही म्हणजे परमेश्वराकडे संतांकडे पसायदान स्वरूपात काय मागावं हे संतांनाच कळतं. कदाचित चुकून भगवंत जर आपल्यासमोर प्रगट झालाच, होणार नाहीच, पण आमची मागणी कशी असेल तर अल्पसंतोषी, तात्वाली हिताची, माझं बरं होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, ह्याच प्रकारचं आपण अल्पसंतोषी तात्कालिक हिताचं मागतो. अर्थात यावरून लक्षात येतं आपल्याला की जुनी म्हण आहे, देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अर्थात फाटकी माझी झोडी, भगवंत कितीही द्यायचा प्रयत्न करतो तरी माझी मागणी पूर्ण होत नाही. कारण ही जे मी मागतो हे सर्व प्रपंचातलं मागतो आणि प्रपंच कधीही पूर्ण होणार नाही, तो अपूर्ण आहे. म्हणून त्यामुळं आपली मागणी कधीच आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आपण कधी कधी साधन करतो ते सुद्धा अशाच प्रकारचं प्रपंचासाठीच करतो. म्हणतो आपण का गोंधळकर महाराजांच्या चरित्रात गोष्ट येते. एक आजीबाईंनी विचारलं, महाराज मला राम भेटेल का? म्हणे हो भेटेल. म्हणे 13 कोटी जप कर. म्हणे काय हरकत नाही, 13 कोटी जप करतो. तिने 13 कोटी जप केल्यानंतर ती महाराजांकडे आली आणि रागारागानं महाराजांना म्हणायला लागली, मी 13 कोटी जप केला, मला तर रामाचं दर्शन झालंच नाही, तुम्ही मला कसं काय सांगितलं? महाराज ध्यानात गेले आणि पाहिलं तर हिनं तू जप कुठे कुठे खर्च केला होता. म्हणे आजी तू जप केला 13 कोटी हे बरोबर आहे, परंतु तो 13 कोटी तू रामासाठी केलेला नाही, तू केलेला आहे त्यातला खर्च झालेला आहे. जोपर्यंत तो पूर्ण होणार नाही तोपर्यंत राम दर्शन देणार नाही. तर म्हणे कसा काय महाराज? म्हणे तर म्हणे 3 कोटी जप ज्यावेळेस तुझा झालेला होता त्यावेळेस तुझ्या नातीची प्रकृती बरोबर नव्हती. त्यावेळेस तू भगवंताला काय म्हटलं की भगवंता माझा जप घे पण माझ्या नातीची तब्येत बरोबर कर. याचा अर्थ 3 कोटी जप तुझा गेला, तुझ्या मुलाची तब्येत खराब झाली, त्यावेळेस तू पुन्हा 4 कोटी जप भगवंताला अर्पण केला. आता 4 आणि 3 कोटी 7 कोटी गेल्यानंतर तुझ्याकडे 6 कोटी जप शिल्लक राहिला, तर तुला भगवंत भेटेल कसा? पुन्हा जप कर म्हणण्याचा अर्थ कसा? कहाणीचा भाग वेगळा, पण यातून शिकायचं काय आहे की मी जे साधन करतो ते सुद्धा पूर्ण भगवंतासाठी करत नाही, तर त्याचाही खर्च मी प्रपंचासाठी करतो.
असा प्रपंचासाठी केलेला साधन ते देवाच्या उपयोगी येत नाही, आपल्या कल्याणाला सहाय्यभूत होत नाही, हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि म्हणून आपण भगवंत आपल्याला द्यायला येत असतो, परंतु आपण ती सुवर्ण संधी गमावून बसतो. महाराजांच्या पसायदानाचा सरळ अर्थ जर विचार केला तर वेळेवरी पाणी वर्षतो का मेघ, धान्य पूर्ण सांग भूमी हो. मेघाकडून वेळेवर पर्जन्य मागतात, कारण सस्य श्यामल भूमी झाली पाहिजे. आणि सस्य श्यामल भूमी झाली तर ती सुजलाम सुफलाम होईल. अशी श्रेष्ठ स्वरूपाची, निस्वार्थ स्वरूपाची मागणी महाराज मागतात. कारण बहुजन हिताय बहुजन सुखाय मागणी, वेळेवरी पाणी वर्षतो का मेघ. पाण्याची मागणी कोणाजवळ करावी? महाराजांनी मेघाकडून केली. महाराजांना समुद्राकडून करता आली असती, तलावाकडून मागता आली असती, नद्याला करता आली असती, परंतु महाराजांची मागणी श्रेष्ठ. मुळापासून, मूळ कुठं आहे तर पर्जन्य कुठून? तर एकदम मेघाकडून. आणि म्हणून सर्वांना पुरवठा करणारे जे मेघ आहेत, ते मेघ त्या मेघालाच महाराजांनी पाणी मागितलं. परंतु ते पाणी कसं मागितलं तर वेळेवर, वक्तशीर, अवेळी नाही, नियमित पाणी मागितलं. कारण हा जो स्रोत होता मेघाचा, हा नैसर्गिक स्रोत होता. कधी कधी तलावाचं पाणी आटू शकते, नदीचं पाणी आटू शकते, परंतु मेघ जर समजा कृपा केली तर ते आटणार नाही. म्हणून नैसर्गिक जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून वेळेवर पाणी मेघाकडून. आणि महाराजांची मागणी दर्जेदार. विचार करा, महाराजांचं साध्यसुद्धा काय श्रेष्ठतम आहे. साध्य कोणतं आहे महाराजांचं? धान्य पूर्ण सांग भूमी हो, सुजलाम सुफलाम भूमी व्हावी, हे महाराजांचं साध्य. साधक किती श्रेष्ठ आहे. संत गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू, दूरदृष्टी असलेले. आणि साधन काय आहे तर मेघ. अशी साधक, साधन आणि साध्य यामधली श्रेष्ठ मागणी का पूर्ण होणार नाही? आमची भूमी बहुरत्ना वसुंधरा आहे आणि तिच्याकडून आम्हाला अन्नधान्याच्या स्वरूपात अत्यंत मौल्यवान रत्ने मिळतात. म्हणून परंतु आपल्या जीवाचे जे भरणपोषण आहे ते ही भूमीच आपल्या करते. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे जाणी जे यज्ञ करणं, आमची यज्ञ संस्कृती आहे. श्रेष्ठतम शिकवण आम्हाला दिलेली आहे. परंतु होतं काय तर ही जी भूक आहे, टिचभर पोटासाठी आपण अनंत प्रयास करतो आणि जीवाची आटापिटा करतो. परंतु आणि या जीवाच्या आटापिट्यामध्येच आपली इतिश्री यातच संपून जाते. म्हणून म्हणतात संत, संसाराचा धंदा जन्मवरी केला, हाती नाही आला नारायण. कारण ह्या संसारात कितीही केलं तरी ते पूर्ण होणार नाही. हे सर्व संतांचं सांगणं आपण डोळ्याआड करतो. कधी कधी उपासात्मक म्हटल्या जाते की आधी पोटोबा मग विठोबा. असं असलं तरी भुके पेट भजन न होय गोपाला, हे त्रिकालाबाधी सत्य नाकारता येत नाही. कारण भुकेची भ्रांत भागल्याशिवाय भगवंताच्या कथेत रस वाटत नाही. ही भूक शमविणे, हे अन्न पचविणे, हा भाग जरी भगवंताचा असला, भगवंतांनी 15व्या अध्याय 14व्या श्लोकामध्ये म्हटलेला आहे, अहम वैशानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणाप्राण समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. 4 प्रकारचे अन्न भगवंतच आपल्या जठराग्नीमध्ये पचवतो. म्हणून याचा बराचसा उल्लेख त्यामध्ये गीतेमध्ये केलेला आहे. संस्कृती, प्रकृती आणि विकृतीनुसार
सात्विक, राजस आणि तामस आहाराचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. महाराज सुद्धा संस्कृती प्रधान होते आणि संस्कृती प्रधान असल्यामुळं महाराजांची सात्विक आहाराची मागणी फार महत्त्वाची आहे. आणि या महतीसाठीच ते म्हणतात, धान्य पूर्ण सांग भूमी हो. ही भूमी धान्य, फळं, फुलं, कंद, मुळं यांनी संपन्न हो. कारण हा सात्विक आहारच आपल्याला उपयुक्त आहे, माणसाला उपयुक्त आहे. हे आजच्या परिस्थितीतून आपल्याला लक्षात येते. कोरोनाचे जे प्रभाव आज दिसतात आहे देशासमोर, याचं कारण सात्विक आहार आहे, हे बऱ्याच लोकांचं मत झालेलं आहे. हे आपल्या यावरून लक्षात येईल की जसे खावे अन्न तसे होते मन. आणि या अन्नापासून निर्माण झालेली वासनाच, अर्थात मूळ वासना अन्नापासून निर्माण होते आणि ही अन्नधातून निर्माण झालेली वासनाच आपल्याला जन्म घेण्यासाठी भाग पाडते. म्हणूनच म्हणतात, जन्म घेणे लागे वासनेचे संगे. जर आपल्याला पुनरपि मरणम पुनरपि जननम या चक्रातून सुटायचे असेल तर म्हणून सर्व संतांनी सात्विक आहाराचा आणि भगवत अर्पण बुद्धीने जर घेतला तर आपल्याला या परमार्थ क्षेत्रात उच्च अध्यात्म साधना होऊन परमार्थाचे श्रेष्ठ ध्येय, मोक्षाप्रत नेण्याचे ध्येय साध्य करता येते. त्यामुळे मेघ वर्षणाची विनंती, वेळेवर वक्तशीर पडण्याची विनंती महाराज गुलाबराव महाराज मेघांना करतात. पण त्यासोबतच महाराज हाळाचे शेतकरी होते, अर्थात हाळाच्या शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेले होते. जमिनीवर आणि मातीवर, कष्टावर महाराजांचा विश्वास होता. समर्थ म्हणतात, कष्टची नाही ते निर्फळ. आणि म्हणून महाराज कष्टाला सुद्धा महत्त्व देतात. कष्ट साधना, न्याययुक्त कमाई या माध्यमातून जर गेलं तर त्या ठिकाणी वासना, शुभ वासना निर्माण होईल आणि आपल्याला ती गर्तेकडे नेणार नाही. म्हणून खोटी कमाई गर्तेत टाके अधपतनाकडे नेणारी असते. हे जर लक्षात घेतलं तर महाराजांची मागणी किती संयुक्तिक होती हे आपल्या लक्षात येईल. वेळेवरी पाणी वर्षतो का मेघ, धान्य पूर्ण सांग भूमी हो. अशी मागणी महाराज ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी पती परमेश्वर श्रीकृष्णाला करतात. महाराजांची दुसरी मागणीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की महाराज पसायदानाच्या दुसऱ्या ओळीत महत्त्वाचा विषयाचा उल्लेख करतात. सर्वत्र देशात वाढो का स्वधर्म, विषयाचा काम हारपुणे. पसायदानात दुसरी ओळ. महाराज आपणास माहीतच आहे की बालांध होते, परंतु प्रज्ञादृष्टी विकसित झालेली होती, दूरदृष्टी प्राप्त झाली होती. आणि ज्याची दूरदृष्टी प्राप्त होते त्याची व्यापकता वेगळीच राहते. कारण चर्मसृष्टी संकुचित विचार करणारी असते आणि दूरदृष्टी, प्रज्ञादृष्टी व्यापकतेचा विचार करणारे आले असते. माऊलीची कन्या असणारे गुलाबराव महाराज जर विचार केला तर त्यांची दृष्टी तितकीच व्यापक होती. म्हणून शब्दरचना कशी महाराजांची सर्वत्र देशात, सर्वत्र व्यापक, सर्वदूर, सर्व विश्वात व्यापकतेत, अर्थात आप पर द्वैत भाव या व्यापकतेमुळं जातो. आणि म्हणून वर्म सर्वेश्वर पूजनाचे आपल्या लक्षात येते. म्हणून किंबहुना चराचर आपणची झाला अशी संतांची जी स्थिती सांगतात त्याचं कारण आहे विश्व स्वधर्म सूर्य पाहो. त्यांची व्यापक मागणी असते. म्हणून महाराजांची शब्दरचना कशी आहे, वाढो का स्वधर्म, वाढो का स्वधर्म, राहो नाही, वाढो का स्वधर्म. आपण धर्माची संकुचित व्याख्या करतो. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई
संकुचित. महाराजांची व्याख्या वेगळीच होती. धर्म म्हणजे धारण करणारा, धारणा करणारा, धरून ठेवणारा. हा जो धर्म आहे, अर्थात धर्म म्हणजे गुण. फुलाचा सुगंध हा गुण, आणि हा सुगंध फूल कधीही सोडत नाही. म्हणून साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. आपण धर्माच्या व्याख्या जर केल्या तर आपल्या लक्षात येईल. व्यावसायिक दृष्टिकोनातून जर विचार केला आपण, तर मी शिक्षक असेल तर माझा धर्म शिकवणे आहे, आणि मी जर कौटुंबिक आहे तर माझा धर्म कर्तव्य आहे. मुलाबाळांचे पोषण हे कर्तव्य आहे. परंतु या कर्तव्यातून मी कधी असत्य आणि ममत्वेत निघून जातो, आणि हे ममत्व आलं की पुन्हा तो गर्तेत निघतो. म्हणून महत्त्वाचा मुद्दा म्हटला, कौटुंबिक कर्तव्य पार पाडताना ते अनासक्त वृत्तीने पार पाडता आला पाहिजे. आता सध्या जर विचार केला तर आपण श्रोता आहात, मी श्रोता आहे, आपण वक्ता आहे. ऐकणे हा आपला धर्म आहे आणि सांगणे माझा धर्म आहे. या दृष्टिकोनातून सुद्धा, आणि म्हणून महाराज म्हणतात, आपला स्वधर्म कधी सोडू नये. अर्जुनाने शंका विचारली गीतेमध्ये, आपणाला माहीतच आहे की मी भीक मागून जगणे पसंत करेल, परंतु स्वजनांना मारून मी हे राज्य घेऊ शकत नाही. त्यावेळेस भगवंतांना त्यांनी सांगितलं का क्षत्रिय तुझा धर्म आहे, हा तुझा धर्म तुला करावाच लागेल. म्हणून प्रत्येकाचा धर्म हा त्या धर्माप्रमाणेच चालावं लागेल. हे लक्ष, आपण धर्माची व्याख्या वेगळीच करतो, हिंदू मुस्लिम अशा प्रकारची करतो. भगवंतांना हा धर्म अपेक्षित नाही, तुमचं कर्म कशा प्रकारचं आहे त्या प्रकारचा धर्म महत्त्वाचा आहे. आणि म्हणून महाराजांनी गीतेमध्ये म्हटलं, स्वधर्म निधनम श्रेयम, परधर्म भयावह. म्हणून परधर्माचं आचरण करू नका, स्वधर्माचं आचरण करा. महाराज सुद्धा म्हणतात, वाढू का स्वधर्म. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अर्थात समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा सधर्म, हेची जाण मुख्य वर्म साधू लक्षणाचे. तेच भगवंत गीतेत म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सर्व धर्मांचा परित्याग करून मला जर शरण आला तर तुला मी यातून तारून नेईल. म्हणजेच स्वधर्माचं जर तू पालन केलं तर मी तुला यातून तारून नेण्याचे आश्वासन सुद्धा भगवंतांनी दिलेले आहे. विचार जर केला आपण तर लक्षात येईल आपल्याला. आद्य शंकराचार्य काय म्हणतात, जीवो ब्रह्मेव नापरा. जीवच मुळात ब्रह्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. परंतु जन्मोजन्मीचे जन्मोजन्मीचे जे संस्कार आहे देहबुद्धीचे, त्यामुळे हा जीव भ्रष्ट झाला, आणि हा पदभ्रष्ट झाल्यामुळेच संकुचित झाला, आणि संकुचित झाल्यामुळेच या पदाला पोहोचलेला आहे. हे समजवण्यासाठीच तुकाराम महाराज काय म्हणतात, संकोचनी झालंशी काय लहान, संकोचोनी काय झालाशी लहान, घी आपोषण ब्रह्मांडाचे. आणि अशा वेळी भगवंत, संत, साधू, सद्गुरू आपल्याला नेहमी स्वधर्माची आठवण देतात, शिकवण देतात, उपदेश देतात. परंतु हा जर स्वधर्म अंगी बांधवायचा असेल तर एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे, हा स्वधर्म रुजण्यासाठी, अंगी येण्यासाठी सद्गुरू अधिकारी हवा. आणि त्या सद्गुरूच्या मुखातून ज्यावेळेस आपण ऐकू त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञान होईल. मग सद्गुरू कसा पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मज्ञाने सदा डुलतू. असा सद्गुरू ज्यावेळेस असेल त्यावेळेसच त्याच्या सांगण्याचा, त्याच्या कथनाचा, त्याच्या उपदेशाचा आपल्यावर परिणाम पडतो. शिष्य ही पात्र हवा. समर्थांनी शिष्य लक्षणे लिहिलेली आहेत, सद्गुरू लक्षणे सुद्धा लिहिलेली आहेत दासबोधामध्ये.
दासबोधामध्ये सर्व हे विषय आलेले आहेत. आणि शिष्य कसा असावा, शिष्य त्या पात्रतेचा असावा. अर्जुनीच्या पंक्ती ज्याला म्हणतात, अर्जुनाच्या पंक्तीत जर आपण बसत असो तरच आपल्याला गीतेचा उपदेश खऱ्या अर्थानं, तू शुद्धमती जे समर्थ आपलं भगवंत म्हणतात, अर्जुना तू जो शुद्धमती आहे, सुमन आणि शुद्धमती असल्यामुळं तुला ही गीता सांगतो आहे. याचं कारण ते आहे. म्हणून ती पात्रता आपल्याला निर्माण करावी लागेल. स्वधर्म जर अंगीकारायचा असेल तर सद्गुरू पात्र असला पाहिजे. तशाच प्रकारे शिष्यसुद्धा पात्र असला पाहिजे. आणि तिसरं, ईश्वरी कृपा फार महत्त्वाची आहे. कारण ईश्वरी कृपा झाल्याशिवाय सद्गुरूची प्राप्ती होत नाही. आणि सद्गुरूची प्राप्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत मोक्षाचा मार्ग सुगम होणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, हा सधर्म वाढायचा असेल, सधर्म अंगीकारायचा असेल, स्वधर्माप्रत जायचं असेल, स्वरूपाची एकरूपता साधायची असेल तर विषयाचा काम हरपुणे. जोपर्यंत विषयाचा काम हरपणार नाही तोपर्यंत त्यापर्यंत जाता येणार नाही. विषय वासना म्हणा, इंद्रिय प्रेम म्हणा, देहासक्ती म्हणा, एकाच माळेतील मणी, जुनी म्हण होती एकाच माळेतील मणी आहे, असे हे सुद्धा एकाच माळेतील मणी आहेत आणि जीवन उद्ध्वस्त करणारे आहेत. म्हणून महाराज मागणी मागतात, विषयाचा काम हरपुणे. त्यांना माहीत आहे हे जन कसे आहेत आणि ही जनता अशी असल्यामुळं याच्यासाठी मागणी कोणतात, विषयाचा काम हरपुणे. गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायाच्या सांख्ययोगामध्ये 62-63व्या श्लोकामध्ये वगैरे याचा उल्लेख आहे. विनोबा भावे म्हणतात, विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातुनी फुटे काम, क्रोध कामा चटविला, क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृतिलोपे बुद्धिनाश. म्हणजे आत्मनाशाची जर विचार केला तर हे आत्मनाश जर जो होत असेल आपला, त्याचं कारण विषय आहे. आणि म्हणून या विषयाला जर समजा आपल्याला बंधन करता आलं, हे जर, म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. कारण हे मनच आपल्याला विषयाकडे घेऊन जाते. मन येऊ मनुष्याना कारण बंध मोक्ष. सर्व संतांनी सांगून ठेवलेलं आहे. मन कुठे जाईल याचा सांगता येत नाही. म्हणून समर्थांनी मनाचे 205 श्लोक लिहिले. 205 श्लोक लिहायची आवश्यकता होती काय समर्थांना? परंतु का लिहिले? कारण हे मन तसं आहे. म्हणून मनाला कितीतरी पद्धतीनं समर्थांनी समजावलेलं आहे. मना सज्जना भक्तिपंथीची जावे. असे हे मन 12 वाटा धावत असते, असं महाराज गुलाबराव महाराज म्हणतात. आंधळे लोचन पांगुळे चरण, 12 वाटा मन धावत असे. विचार करा, संतांचं मन जर 12 वाटाच धावते फक्त, तर माझं मन किती धावत असेल. अशा धावणाऱ्या मनाला जर समजा स्थितप्रज्ञ करायचं असेल, शांत करायचं असेल, तेव्हा कामना अंतरातील सर्व सोडून जो सवे, आत्म्याची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. पुन्हा विनोबा काय म्हणतात, आणि असे स्थितप्रज्ञाचे बरीचशी लक्षणं ही या विषयाच्या माध्यमातून, विषय हरपण्याच्या माध्यमातून, विषयाचे ध्यान जर समजा हे करायचं असेल तर याचा विस्तृत विवेचन गीतेच्या 2ऱ्या अध्यायात केलेला आहे. म्हणून असा स्थितप्रज्ञ कसा असतो, तर त्यासाठी सांगितलेलं आहे, सोडली कामना सर्व फिरे होणी निष्फळ, अहंता ममता गेली झाला तो शांतीरूपची. म्हणून दैनंदिन जीवनात हा स्थितप्रज्ञ आशा ममता अहंता फलाशा सोडून नैष्कर्म सिद्धी करतो. यासाठी उत्कृष्ट उदाहरण जर कुणाचं असेल तर ते समर्थांचं आहे. 1200 मठ आणि 1400 महंताची आध्यात्मिक पारमार्थिक फळी निर्माण करून
त्या काळात ज्यावेळेस यवनी सत्ता होती त्या काळात केली. 1200 मठ 1400 महंताचा एवढा मोठा व्याप तयार करूनही महाराज अलिप्त राहिले. नैष्कर्म सिद्धी यापेक्षा काय वेगळी असेल. संतांनाही सर्व साध्य झालेलं असतं. आणि म्हणून समर्थांचं जर आपण चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल, समर्थ कोणत्याही कार्यक्रमात, म्हणजेच समजा रामनवमी आहे, हे आहे, त्या कार्यक्रमात राहायचे. पण ज्यावेळेस कार्यक्रम समाप्तीची वेळ यायची त्यावेळेस बरोबर महाराज कार्यक्रम समाप्त झाल्याबरोबर एकांतात निघून जायचे. समर्थांच्या चरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, आपल्या सर्वसामान्याचा जर प्रवासाचा विचार केला तर ज्ञान, भक्ती आणि कर्म यातून आपल्याला जावंच लागतं. आणि या ज्ञान, भक्ती आणि कर्मातून जासाठी स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय दातारा तोषा लागी, हे आपल्याला समजलं पाहिजे. स्वकर्म कोणते, स्वकर्म कुसुम कोणते आणि ते कसे व्हायचे ते जर आपल्याला समजलं तर हा काम आपल्याला हरपवता येईल. आणि हा काम हरपवण्यासाठी, हा काम बाधित करण्यासाठी, हे विषय बाधित करण्यासाठी, आणि म्हणून पुन्हा अधिक जर विचार केला आपण तर लक्षात येईल. विनोबा भावे म्हणतात गीतेमध्ये, सोडूनी कामना सर्व फिरे होऊन निष्प्रह, अहंता ममता घेतली झाला तो शांतिरूपजी. असं शांतिरूप साध्य करण्यासाठी सर्वत्र देशात वाढो का स्वधर्मासाठी विषयाचा काम हरवणे आवश्यक आहे. हीच मागणी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊली जवळ मागितलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली तिसऱ्या पसायदानाच्या तिसऱ्या ओळीत सांगते, सर्वत ब्राह्मण असोत निर्भय, वेद बाप रक्षावया. वेदांना भगवंतांनी काय महाराजांनी बाप माय म्हटलेलं आहे, पितृतुल्य मातृतुल्य मागितलेलं आहे. आणि या वेदांचं, या मायबापांचं, या वेदज्ञानाचं रक्षण करायचं असेल तर सर्व दूर सर्वत्र देशात ब्राह्मण काय असायला पाहिजे, तर ते निर्भय असायला पाहिजे. आणि ते निर्भय असतीलच तरच आपल्याला या वेदाचा प्रसार आणि प्रचार करता येईल. संतांचा दृष्टिकोन किती वापरावा असतो हे आपल्या लक्षात येईल. त्यावेळेस इंग्रजी आक्रमण होतं, ते केवळ आर्थिक राजकीय नव्हतंच, तर ते आक्रमण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक अशा सर्वकष स्वरूपाचं होतं. आणि त्यासाठी या ज्ञानाचा, संस्कृतीचा, सभ्यतेचा, प्राचीनतेचा जगभर परिचय आणि प्रसार करायचा असेल, प्रसार आणि प्रचार करायचा असेल तर ब्राह्मण निर्भय असण्याची आवश्यकता आहे. महाराजांच्या दृष्टिकोनातून ब्राह्मणाचा अर्थ हा वेगळा होता. ब्राह्मणाचा शब्द जाणीवपूर्वक जातीने नाही वापरला महाराजांनी, तर ब्रह्म जानाती इति ब्राह्मण. आणि ब्राह्मण म्हणून ब्राह्मणाची लक्षणे सांगताना महाराज म्हणतात की ज्ञान, दान, तप, वैराग्य, यज्ञ जो करतो तो ब्राह्मण. म्हणून महाराज जन्माने जरी कुणबी होते तरी कर्माने ते स्वतःला ब्राह्मण मानत होते. ते शूद्र म्हणत होते, स्वतःला कुणबी म्हणत होते, परंतु ब्राह्मण मानत होते. तुकाराम महाराज सुद्धा हे सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हास चिटावा, एरानी वाहावा भार माथा. जर आपण विचार केला, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेदापासून वेदाचे सार, वेदांत, शास्त्रे, पुराणे, श्रुती, स्मृती सर्व वेदापासून या विकसित झालेल्या आहे. परंतु त्या ज्ञानाप्रमाणे जर आपलं जीवनाचं आचरण असेल, कर्तव्य असेल, स्वधर्म पालन असेल आणि ते जर असेल तर खऱ्या अर्थानं त्या वेदाचा आपल्यासाठी उपयोग आहे. नाही तर वेद त्या फक्त ग्रंथापुरतेच आहे, नकोत. तर ते महाराजांना अपेक्षित होतं की त्या वेदाचं आचरण आपल्या जीवनात झालं पाहिजे, वेद आपल्या जीवनात आचरता आला पाहिजे.
आणि वेद ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आचरता येईल त्यावेळेस वेदाचा तो अर्थ आम्हासाठी ठावा, हे जे तुकाराम महाराज म्हणतात असा अर्थ महाराजांना अपेक्षित होता. आणि म्हणून अध्याय 15 मध्ये भगवंतच म्हणतात वेद मीच आहे. म्हणजे वेद ध्यान हे कशासाठी आहे तर हे परमेश्वर प्राप्तीसाठी आहे, स्वरूप प्राप्तीसाठी आहे. आणि म्हणून या वेदांचे रक्षण जतन प्रचार करायचा असेल तर ब्राह्मण निर्भय व्हावेत, सर्व दूर व्हावे, सर्व देशात व्हावे. ही मागणी माऊलीजवळ कोण करते आहे तर गुलाबराव महाराज करते आहे. महाराजांची चौथी मागणीचा जर विचार केला तर ती आमच्यासारख्या प्रापंचिकाला चपखल लागू होणारी आहे. महाराज काय म्हणतात, सुपुत्र सदन होत का जन, मिळोनी भजन करावया. अर्थात सदन, सुपुत्र आणि जन हे 3 शब्द महाराजांनी वापरले. महत्त्वाचं आहे की सर्वजण सुपुत्र प्राप्तीने सदन व्हावेत आणि त्यांनी सामूहिक भजन करून आत्मोद्धार करून घ्यावा. उद्देश महत्त्वाचा काय आहे की त्यांनी आत्मोद्धार करून घ्यावा. जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण जे प्रापंचिक आहो, सांसारिक आहो, याचे साधारणतः 2 गट आपल्याला पाडता येईल. एक वासनारहित असणाऱ्यांचा गट आणि एक वासनासहित असणाऱ्यांचा गट. वासनारहित असणारे अर्थात आपल्याला माहीतच आहे संत महात्मे, आणि वासनासहित असणारे दुसरा गट शेवटी आपलाच. आणि म्हणून जन्मवरी धंदा प्रपंचाचा केला हाती नाही आला नारायण, याचं कारणच ते आहे की हे जे वासनासहित आहेत हे जन्मभर प्रपंचाचा धंदा करतात, परंतु या प्रपंचात अपूर्ण आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि यातच मानवाची इतिश्री होऊन जाते. म्हणून एक गीत आठवलं, मुकी अंगडी बालपणीची, गीत वसने तारुण्याची, जीर्णशाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे, मनुष्या लेणे वार्धक्याचे. हे जर समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपला लड़कपन खेल में खोया, जवानी नींद बोर सोया, बुढ़ापा देख कर रोया, ईश्वर के पास जाना है हेच विसरून जातं. बाकी सर्व लक्षात राहतं, पण हेच लक्षात नाही काही भगवंताकडे जायचं आहे. गर्भामध्ये आपण म्हणतो असं, सांगतात असं की गर्भामध्ये तो सोहम सोहम करत असतो आणि आल्यावर कुहम करतो. म्हणजेच याचा अर्थ असा की तो हे विसरून जातो. आणि हे विसरू नये याच्यासाठी महाराज सामुदायिक भजनाची संकल्पना म्हणतात. मिळोनी भजन करावया, या भजनाच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोचू शकू हे महाराजांना माहीत होतं. म्हणून तुकडोजी महाराज काय म्हणतात, देशासाठी राष्ट्रासाठी कर सामुदायिक प्रार्थना. सर्व संतांनी हे भजन सामुदायिक प्रार्थना हे म्हणण्याचा उद्देशच त्यांचा होता की या प्रपंचातून का होईना थोडा वेळ निघावं आणि भगवंताची एकरूप व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. कारण आपण भगवंतापासून आलेलो आहो आणि भगवंताजवळच जायचं आहे हे जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत या प्रपंचातच आपण गुंतून राहू. सर्व संतांनी प्रपंचाचा धिक्कार केलेला नाही. प्रपंच, संसार, गृहस्थाश्रम, मुले अपेक्षित आहे, परंतु त्यातून निघण्याचा मार्ग संत आणि समर्थांना माहीत होता. आणि म्हणून हे समर्थ तर सावधान शब्द ऐकल्याबरोबर निघून गेले आणि रामाचे दास म्हणून परत आले. साधना केली एवढी मोठी. याचं कारण आहे ते त्यांना त्याच वेळेस समजून गेलं होतं, आम्ही सावधान शब्द कितीतरी वेळ ऐकतो तरीही त्यातच गर्तेत पडून राहतो. याचा अर्थ आम्हाला सावधान शब्द समर्थांनी सांगूनही समजलेला नाही. सावध साक्षेपी दक्ष तया तात्काळाची मोक्ष, समर्थांचे एक एक वचन
म्हणजे अनुसरण करण्याजोगे आहे. आणि हे जर आपल्याला आठवले तर खऱ्या अर्थानं आपण तो वेदांत जीवनात उतरवू शकतो. म्हणून समर्थच म्हणतात, प्रपंच करावा नेटका, मग साधावे परमार्थ विवेका. नेटका करता फिका होत जातो. सर्वांनी प्रपंच असावे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. परंतु मी प्रपंच असावे सुवर्ण इथपर्यंतच माझी दृष्टी जाते. परमार्थी पंचीकरण, जोपर्यंत पंचीकरण होणार नाही तोपर्यंत झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, परब्रह्मदे निश्चळ अंतरी बिंबले, हे होणार नाही. हे जर व्हायचं असेल तर हे लक्षात घ्यायचं की हा प्रपंच नेटका करायचा, नेटाने करायचा नाही. संतांनी सोडायला सांगितले नाही तर त्यातली ममत्व आसक्ती सोडता यावी, हाच संतांचा उद्देश आहे. आणि हे जर आसक्ती आणि ममत्व सोडलं तर माऊली म्हणते, तूच संन्यासी आहे निरंतर. म्हणून माऊलींची ओवीच आहे, मी आणि माझेपण विसरले जयाचे अंतकरण, तूची संन्यासी जाण निरंतर. यावरून आपल्या लक्षात येईल की सधन सुपुत्र कशासाठी असावेत, तर केवळ धनासाठी नाही, केवळ मला शेवटी न्यासाठी नाही, तर हे सुपुत्र सदन भजनासाठी असावेत. म्हणून तुकाराम महाराज आपल्या गाथेत लिहितात, आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचे. सुपुत्र कसा असायला पाहिजे, आपल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचे. कुडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक कोणाचा वाटतो, जे सात्विक असेल. अर्थात सात्विक असेल तोच काय करेल, भजन करेल. आणि हा भजन करणारा, भक्ती करणारा भक्त भगवंताला आवडतो. म्हणून सदन सुपुत्र अर्थात आईबाप जन. आणि हे सदन केवळ ही संपन्नतासाठी नाही आहे. हे पुत्र कशासाठी नाही आहे, तर हे मला शेवटचा शनी चांगलं मिळावं यासाठी नाही आहे, माझं लालन पोषण करावं याच्यासाठी नाही आहे, तर अध्यात्म प्राप्तीसाठी ते आहे. आणि हे ज्यावेळी साध्य होईल त्यावेळी खरा सुपुत्राचा अर्थ आपल्या लक्षात येईल. म्हणून महाराजांना पारमार्थिक सदनता अपेक्षित आहे. कारण या पुनरपि जननम पुनरपि मरणम यातून जर सुटायचं असेल, या नरजन्माचं सार्थक करायचं असेल, मोक्ष मुक्ती ही जर साधायची असेल, तर भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन, भगवंताचं पूजन हे आवश्यक आहे. म्हणून दासबोधामध्ये 9व्या भक्ती मागितलेली आहे. भजन म्हणजेच भगवंताची भक्ती. आणि भगवंताची भक्ती कोणती, तर ती श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, ही सर्व साधने शेवटी आत्मनिवेदनापर्यंत नेणारी आहेत. आत्मनिवेदन म्हणजे जीवशूर एक रूपता, विभक्ताचा भक्त होण्यासाठी, स्वरूपाप्रत जाण्यासाठी हे आत्मनिवेदन भक्ती. या 9व्या भक्तीच्या माध्यमातून आपल्याला साध्य काय करायचं आहे, तर जीव शिव ऐक्य साध्य करायचं आहे, स्वरूपाप्रत जायचं आहे, मोक्षाप्रत जायचं आहे. जोपर्यंत हे होणार नाही त्याअर्थी तोपर्यंत सदन सुपुत्र मान्य करता येणार नाही. तोपर्यंत मिळून भजन करावया हे साध्य होणार नाही. व्यवहारात आपण पाहतो, अर्थात भगवंतांनी याचे 4 प्रकार सांगितले गीतेमध्ये, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. समर्थांनी बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध सांगितलेले आहे. प्रकार 4 असले तरी यातून उद्देश महत्त्वाचा आहे. आर्त हा संसार सुख निवारार्थ काहीतरी मागत असतो. नेहमी त्यांची मागणी कशाची असते, दुःख येऊ नको देऊ, सुख येऊ दे. आर्तता त्याची कशासाठी असते, तो पूजा अर्चा सर्व करेल,
पण कशासाठी करतो? तर संसार दुःख निवारणार्थ करतो. अर्थार्थी भौतिक धनसंपत्तीसाठी. एक फ्लॅट झाला, दुसरा फ्लॅट होऊ दे, बस याच्यासाठी त्याची भक्ती असते. ही अर्थार्थीची झाली. आणि जिज्ञासू जो खरा असतो तो परमात्म तत्व समजून घेण्यासाठी करतो. खरा जिज्ञासू मुमुक्षू तो असतो. आणि ध्यानी फक्त केवळ स्वरूप प्राप्ती, केवळ भगवंताची प्राप्ती याच उद्देश त्याचा असतो. म्हणून भजी जो अखंडित आदिपुरुष अखंडित असा भक्त, या चारही भक्तापैकी तो भगवंत मला म्हणतात प्रिय आहे. अर्थात भगवंताला चारही भक्त प्रिय आहेतच. अर्थार्थी स्वार्थासाठी का होईना पण भक्ती पूजा करतात. जिज्ञासू परमेश्वर जाणून घेण्यासाठी करतात. परंतु ज्ञानी ज्ञानोत्तर भक्ती भगवंताला, म्हणूनच ज्ञानोत्तर भक्तीचे भक्त, म्हणून सर्व संतांनी ज्ञानोत्तर भक्ती केलेली आहे. भगवंताला जास्त आवडतात. ह्या चार पायऱ्या टप्प्याटप्प्यानं सांगण्याचा उद्देशच आहे की विकास जो व्हावा तो अविकास अपेक्षित आहे. या प्रगतीच्या पायऱ्या आहे. तसाच बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व भजन हे सुपुत्र सधन असावे. यासाठी भजन करण्यासाठी का म्हटलं महाराजांनी? कारण याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड जावा. भजनाचा सामूहिक उद्देश काय आहे? सुपुत्र सदन होत का जन, मिळून भजन करावा. याचा उद्देश महाराजांचा एकच आहे का शेवटचा दिवस आपला गोड गेला पाहिजे आणि गोड झाला पाहिजे. जोपर्यंत दिवस गोड जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण ती प्राप्ती, परमार्थ प्राप्ती आपण करून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून महाराज अनपेक्षित मागणी 5व्या ओळीत मागतात. पसायदानाच्या 5व्या ओळीत काय म्हणतात महाराज? अनंत आयुष्य हो गाई गोपाळ, प्रगटो सावळा कृष्णात. इथे सावळ्या कृष्णातालाच प्रगटण्याची इच्छा महाराजांनी व्यक्त केलेली आहे. आणि ही अनपेक्षित मागणी आहे. जर विचार आपण केला तर लक्षात येईल की गाई गोपाळांना अनंत आयुष्य प्राप्त व्हावे आणि कृष्णनाथाने प्रगट होऊन दर्शन द्यावे यासाठी महाराज मागणी करतात. विचार जर केला आपण तर महाराजांची प्रज्ञा जागृत झालेली होती आणि महाराजांची दूरदृष्टी महाराजांना होती. चर्मचक्षु जाऊन त्यांना प्रज्ञाचक्षु आलेले होते. आणि ही चक्षु आल्या, दूरदृष्टी आल्यामुळं महाराज लहानपणी चतुर्भुज मूर्तीचं दर्शन महाराजांना होत होतं. महाराज त्या चतुर्भुज मूर्तीला घास चारत होते हे आपण कालच्या चरित्रामध्ये ऐकलेलं आहे. आता ती कृष्णमूर्ती जर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देते आहे, हे दर्शन आपल्याला माहीतच आहे की यांना दर्शन भेटलं. हेच दर्शन अर्जुनाला सुद्धा भेटलेलं होतं. आणि म्हणून कृष्णपत्नी गुलाबराव महाराज, ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज यांना प्रज्ञाचक्षु त्याचसाठी दिल्या गेले हे लक्षात येईल आपल्याला. महाराजांमध्ये तो अधिकार होता की प्रत्यक्ष दर्शन भगवंताचे करून देण्याचे, माऊलीचे करून देण्याचे होतं. परंतु महत्त्वाचा मुद्दा काय, आपण काय करायला पाहिजे हा महत्त्वाचा उद्देश. कारण प्रयत्न जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत भगवंत प्राप्ती नाही हे महाराजांना लक्षात होतं. रामकृष्ण परमहंसांना सुद्धा काली मातेचे दर्शन झालेले होते. कधी कधी विवेकानंद त्यांना विचारत, कधी कधी तुम्ही मला प्रत्यक्ष भगवंत दाखवू शकता काय? तर ते त्यांना सांगायचे, विवेकानंदा जितका तू प्रत्यक्ष माझ्यासमोर आहे तितकाच भगवंत माझ्यासमोर मी प्रगट आहे. आणि ते त्यांना दाखवलं सुद्धा. प्रापंचिक अडचणीत तुला काय मागायचं आहे ते मागून घे काली मातेला. म्हणून ज्यावेळेस ते 3 वेळ गेले, 3 वेळ परत आले तर काय मागितलं? मला योग दे, साधना दे, परमार्थ दे. दुसरं विवेकानंदांना काहीच मागितलं नाही. ज्यावेळेस अंतःकरण निर्मल होऊन जातं, अंतःकरण भगवंताशी एकरूप होऊन जातं, साधना परिपक्व होते,
भजनाच्या माध्यमातून, या स्वरूपाच्या माध्यमातून ज्यावेळेस अंतःकरणाची पवित्रता त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून ज्याचे हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत, तू जे बोलेल ते ब्रह्मनिरूपण, समर्थच आपल्या ओळीमध्ये सांगतात. म्हणून महाराज काय म्हणतात की गाई गोपाळाची सेवा तुम्ही जर केली तर कृष्णनाथ प्रगट होईल. आणि या कृष्णनाथाला प्रगट करायचं असेल तर गोपाळा आणि गायीची सेवा झाली पाहिजे. आता आपल्याला माहीतच आहे की गोमाता प्राचीन काळापासून आपल्या संस्कृती, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय सन्मानामध्ये पूजनीय आहे, मानबिंदू आहे. सर्व स्तरावर ती काय केले जाते, पूजल्या जाते. आणि म्हणून या गायीचं महत्त्व आपल्यासाठी फार महत्त्व होतं. आणि म्हणून सनातन वैदिक धर्माचा जो प्राण म्हणता येईल तो प्राण काय होता तर ती गोमाता होती. आणि या गोमातेच्याबद्दल वेद, पुराण, धर्मशास्त्रात ती देवतुल्य आहे, तिच्यामध्ये 33 कोटी देवांगण आहे हे सांगितलं गेलेलं होतं. म्हणून ती पूजनीय सुरुवातीपासूनच आपल्या संस्कृतीमध्ये होती. म्हणून आहे, अजूनही काही होती हा चुकून शब्द आलेला आहे. आणि तरी सर्व संप्रदायाचंही या बाबतीतलं एकमत होतं. कारण शाक्त, बौद्ध, जैन, शीख, आर्य समाज, सर्व धर्मपंथ सरी त्यांची मतभिन्नता, विचारभिन्नता जरी असली तरी गोमाताचं रक्षण आणि पालन या बाबतीत त्यांचं एकमत होतं. आपण राक्षसादिकांच्या सुद्धा कहाण्या ऐकतो, परंतु त्यांनी गायीवर अत्याचार केल्याचं साधारणतः कधी दिसत नाही. मानवावर त्यांनी अत्याचार केले असेल, ऋषीवर केलेले असेल, परंतु गायीवर केल्याचे आढळत नाही. म्हणून हा जो गोपाल आहे, हा जो गोविंद आहे, हा गोवर्धनावर प्रेम करणारा आहे, हा गोमाता रक्षणासाठी या भगवंतानं जरासंधाकडून आपल्या गोकुळाचं, मथुरेचं, वृंदावनाचं वाचवण्यासाठी, या गोमातेला वाचण्यासाठी, गोकुळांना वाचवण्यासाठी, गोपालांना वाचवण्यासाठी आपली नगरी द्वारकेला नेली. त्यासाठी त्यांना बिरुदावलीसुद्धा भेटली, रणछोडदास. परंतु ते रणछोडदास होऊनही या गोमातेचं रक्षण त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. इतिहासात सुद्धा बरेचसे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. श्रीरामांचे पूर्वज दिलीप राजा, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. अहो, स्वप्नात विश्वामित्राला आपलं स्वतःचं राज्य देऊन टाकलं. हे असे विश्वामित्र, म्हणजे असं कुळ रामाचं, यांनी वशिष्ठ महाराजांच्या नंदिनीसाठी स्वतःचं शरीर सिंहापुढे समर्पित केलं. इतकी या गायीबद्दलची, या गोमातेबद्दलची महती या रामायण कालापासून आपल्याला लक्षात येईल. बरं, हेच नाही तर पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, शीख गुरु रामसिंह, आर्य समाज, महर्षी स्वामी दयानंद सरस्वती, या सर्वांनी गायीचे महत्त्व जाणून त्याचे गोरक्षण करण्याचं महत्त्व सर्वांना पटवून दिलं. तशा प्रकारच्या गोरक्षण संस्थासुद्धा बऱ्याचशा यांनी चालू केलेल्या होत्या. म्हणून त्यांना, शिवाजी महाराजांना तर बिरुदावलीच आहे, गो प्रतिपालक. अगदी अलीकडे विचार केला तर महात्मा गांधी, विनोबा भावे, तुकडोजी महाराज, संतश्रेष्ठ गुलाबराव महाराज यांनी गायीचे पूजनही केलं, पालन केलं. आणि ती तर करतेच, पण त्याचं रक्षण, संवर्धन, त्यासाठी गोरक्षणाच्या स्थापना केल्या. अधिक गोरक्षणाच्या स्थापना कोणी केल्या तुम्हाला सांगतो, तर ते कैलासवासी डोंगरे महाराज, आचार्य किशोरजी व्यास, आताचे गिरी महाराज यांनी भागवताच्या कथेतून भारतभर प्रसार केला, विदेशात प्रसार केला.
आणि या प्रसार आणि प्रचारातून गायीचं महत्त्व सांगितलं आणि गोरक्षणाची निर्मिती बरेच ठिकाणी केली. गायीच्या ठिकाणी सर्व देवतांचा निवास आहे हे आपल्याला आपल्या 16 संस्काराच्या याच्यावरून सुद्धा लक्षात येतं. दूध, गोमित्र, गोमयाचं महत्त्व या यज्ञ संस्कारात सुद्धा पाळल्या जातं. कारण गायीच्या गोमूत्राला गंगा, शेणाला गोमयाला लक्ष्मी आणि दुधाला रक्त म्हटलं जातं. म्हणून मानवी जीवनाच्या 16 संस्कारात या दुधाचं, गोमूत्राचं, गोमयाचं महत्त्व, कारण यज्ञशाळा वगैरे सारवण्याचं जे काम आहे ते गोमयानंच केलं जातं, गाईच्या शेणानंच केलं जातं. म्हणून जगाच्या पाठीवर जर विचार केला तर गायीचा प्रचार, गोमातेचा प्रसार आणि प्रचार आपल्या देशातूनच झालेला आहे. परंतु आता देशाचं दुर्दैव असं आहे का आपण विदेशी गायी पाळायला लागलो. याचं कारण आपल्याला फक्त भौतिकता, पैसा आवश्यक आहे. या पैशासाठी म्हणून आपल्या देशाचं दुर्दैव, ज्यांनी हा प्रचार जगाच्या पाठीवर केला तेच आज त्याच ठिकाणी आज गोवंश हत्या, कत्तलखाने मुंबई, कलकत्ता, दिल्लीसारख्या मोठमोठ्या शहरामध्ये आढळून येतात. याचा अर्थ घराघरातून गोपालनाकडे काय झालेलं आहे, दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून जीवनभर मरणोत्तर माणसाची सेवा करणारी जी गाय आहे ती मातेपेक्षा पवित्र असली तरी आजचा काळ भौतिक काळ असल्यामुळं वेगळाच काळ आलेला आहे, जिथं आई वडील वृद्धाश्रमात आहेत तर गायीला गोरक्षणाशिवाय पर्याय नाही, हे आपल्या लक्षात येईलच. अशा विपन्न परिस्थितीत महाराजांनी काय म्हटलं, प्रगटो सावळा कृष्णनाथ. हा कृष्णनाथ प्रगट झाला पाहिजे. कशासाठी, तर या गोपाळ आणि गोरक्षणात करण्यासाठी. अशा प्रकारची मागणी महाराजांनी 5व्या पसायदानामध्ये मागितलेली आहे. 6व्या पसायदान महाराज मागतात, ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी, सत्य माझी वाणी करा ताता, सत्य माझी वाणी करा ताता, सत्य माझी वाणी करा ताता. खरोखर संत द्रष्टे पुरुष असतात, त्यांची दूरदृष्टी वेगळीच असते. महाराज तर प्रज्ञाचक्षुच होते. म्हणून या झपाट्याने विनाशाकडे चाललेल्या परिस्थितीची महाराजांना कल्पना आली नाही असे मलच. म्हणून महाराज अर्थात ज्ञानेश्वर कन्या, ज्यांची माता पिताच माऊली आहे, ज्या पुराण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी आहेत. महाराजांनी आपल्याला काल सांगितलंच की कात्यायनी व्रत कशासाठी केलं होतं, तर ते पती भक्तीसाठी केलं होतं. ज्या गोपी कात्यायनी व्रत करत होता 1 महिन्याचं, ते महाराजांनी ती प्रथा केली होती. आणि महाराजांनी आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना सांगितलं होतं की भगवंताची भक्ती त्यांना पती मानून करा. पत्नी पत्नी भावानं केली तर त्यापर्यंत पोचण्याचा मार्ग सुगम होतो. म्हणून अशी वेगळीच रीत देणारे महाराज अर्थात ज्ञानोत्तर भक्तीचे आचार्य, प्रज्ञावंत, संताला कीव येणारच आहे. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करती लाभाविन प्रीती. मुस्लिम आक्रमणाचे ऐन भराचे काळात आपल्या लक्षात असेल, समाज, देश, राष्ट्राच्या काळजीने कळवळा जो आला होता, तळमळ जी लागली होती ती समर्थांना लागली होती. तीच तळमळ अलीकडच्या 20व्या शतकात इंग्रजी आक्रमणाने, आणि इंग्रजी आक्रमण राजकीय असतं तर ठीक होतं, परंतु इंग्रजी आक्रमण सांस्कृतिक, धार्मिक याच्यावर सुद्धा चाललेलं होतं. आणि म्हणून महाराजांना चिंतेने ग्रासलेले होते. आणि म्हणून गुलाबराव महाराजांची भूमिका काय, समर्थांची त्यावेळेची 16व्या शतकातली भूमिका काय, आणि महाराजांची 20व्या शतकातली भूमिका काय, सारखीच भूमिका होती. आणि म्हणून समर्थांनी जनहित विवरी कल्याण करी रामराया ही आराधना रामाला केली, हाक मारली.
आणि तशीच ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी, सत्य माझी वाणी करात आता, ही मागणी या शब्दात सद्गुरू म्हणजेच सद्गुरू कोण आहेत तर हे सद्गुरू महाराजांचे सद्गुरू सुद्धा आहे, माता पिता सुद्धा आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना काय घातली,